पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या नंतर पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या चिंता आणि वेगवेगळ्या अफवासुद्धा पसरताना दिसते आहे। त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचं वातावरणसुद्धा त्या ठिकाणी तयार होताना दिसते आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत रिटायर्ड कर्नल अभय पटवर्धन सर आहे। सर, भारत हल्ला करणार हे पाकिस्ताननं मानलं असून आता तिथं नागरिकांना अलर्ट करण्यासाठी सायरन वाजवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर खैबर पख्तूनख्वा सरकार लोकांना अलर्ट करण्यासाठी सायरन बसवणार आहे। जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला नेहमीच सायरन वाजवल्या जातात आणि हे सायरन जनरली स्थानिक प्रशासन जे असतं ते आपल्या परीने सगळीकडे लावतात, जेणेकरून लोकांना सूचना मिळू शकेल की कुठला हवाई हल्ला किंवा मिसाईल हल्ला किंवा तोफखाना हल्ला चालू आहे। हे कॅज्युलिटीज कमी करण्याकरता असतं। हे प्रत्येक लढाईच्या वेळेला होतं। ज्या अर्थी पाकिस्तानने सायरन लावण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचा अर्थ असा की त्याला भारत युद्ध सुरू करणार याची खात्री झालेली आहे। सर, दुसरं जर आपण बघितलं तर भारत पाकिस्तानवर पेजरप्रमाणे डिजिटल हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्ताननं व्यक्त केलेली आहे। 24 तासात एकदा मोबाईल बंद करा असं पाकिस्तानचे विश्लेषक जावेद चौधरी यांनी म्हटलं। अशा प्रकारे हल्ला होऊ शकतो? पेजर हल्ला होऊ शकतो। इस्रायलने हा केलेला होता याच्यावर हिजबुल्लावर। त्याच्यामुळे त्यांचे ते जवळपास 60 माणसं मेली होती आणि 400च्या वर जखमी झाले होते। पण त्यावेळेला इस्रायलने जी काही कारवाई केली होती ती 2 वर्ष आधीपासून केलेली होती। त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये जाऊन तिथे त्यांचे डेटोनेटर्स लावले होते आणि एक्सप्लोडर्स लावले होते, जे एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी आल्याबरोबर ते डेटोनेट झाले आपोआप। तसं आपण अजून केलेलं नाही, कारण पाकिस्तान आपल्याकडनं काहीच घेत नाही आणि आपलं काही तैवानमध्ये किंवा साऊथ कोरियामध्ये किंवा चायनामध्ये अशा काही आपला इंटरेस्ट असेल असं मला वाटत नाही की जेणेकरून आपण मॅन्युफॅक्चरिंग स्टेजमध्ये याच्यात काही गडबड करू शकतो। दुसरी गोष्ट अशी आहे की ती गडबड इस्रायलनी जेव्हा ती शिपमेंट झाली त्या पेजर्सची त्यावेळेला केली होती। पाकिस्तानला होणारी कुठली शिपमेंट भारतामध्ये थांबत नाही, ती डायरेक्ट पाकिस्तानमध्ये जाते, त्यामुळे तेव्हाही होण्याचे याचे चान्सेस नाही आहे। पण ही हा जो पर्याय आहे तो अजिबात टाकून देण्यालायक नाही आहे। कदाचित होऊ शकतो पण शक्यता फार कमी आहे। सर, दुसरं एक असं समोर येत आहे की भारताच्या भीतीनं पाकिस्ताननं लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदची सुरक्षा वाढवली आहे। हाफिज पाकिस्तानासाठी किती महत्त्वाचा आहे आणि लादेनला जर अमेरिकेने मारलं तसं हाफिजला भारत मारू शकतो? अगदीच मारू शकतो, न मारायला काय झालं, कारण आपल्या कमांडोमध्ये तेवढं कौशल्य आहे। पण आता ज्या वेळेला लादेनला अमेरिकेने मारलं त्यावेळेला पाकिस्तानला याच्याबद्दल अजिबात कल्पना नव्हती। इट वॉज ए टोटल सरप्राईज मूव। आता ही सरप्राईज मूव राहिलेली नाही आहे, त्यामुळे आपण त्या प्रकारे कारवाई करून किंवा लष्करी कारवाई करून हाफिजला मारण्याचे चान्सेस कमी आहेत। जर आपले तिथले एजंट हाफिजला मारण्यामध्ये सक्सेसफुल झाले तरच हाफिज मरू शकतो। दुसरी गोष्ट अशी आहे की पाकिस्तानने जे त्याला हलवलेलं आहे ते वाजवी आहे, कारण लष्कर-ए-तोयबाचा तो मेन माणूस आहे, त्याला अमेरिकेने त्याच्यावर $50 लाख बक्षीस ठेवलेलं आहे। भारताला तो 2008च्या हल्ल्याकरता हवा आहे, त्याच्यानंतरच्याही हल्ल्याकरता हवा आहे। तर हा एक अतिशय वॉन्टेड क्रिमिनल असल्यामुळे सगळीचकडे म्हणजे आपल्याकडे, अमेरिकेला आणि इंटरनॅशनल लेवलला तो सगळ्यांना पाहिजे आहे। आणि तो मेला तर जनरली एक नेता मेल्यानंतर जे हाल होतात किंवा जसा हिजबुल्लाचं झालं, हमासचं झालं की त्यांचे नेते मारले गेल्यानंतर त्या जवळपास मोडकळीला आल्या संस्था, तशीच लष्कर-ए-तोयबा पण होईल याची पाकिस्तानला भीती आहे आणि तो त्याचा कोव्हर्ट ऑपरेशनचा एक मेन आर्म आहे। नक्कीच। कॅमेरामन साईस, सुनील लगे, TV9 मराठी, नागपूर।